और उन्हें रास्कल्स नाम की एक फिल्म मिलती है। मेरे ख्याल से ये ट्रेजेडी होगी। तो मैं अपनी जिम्मेदारी समझता हूं ऐसी फिल्मों का साथ देना जो यादगार रहेंगी और उनके बहाने शायद मुझे भी याद रखा जाए, क्योंकि एक्टरों को सिर्फ याद रखा जाता है उन्होंने कौन सी फिल्में की हैं उसके जरिए। और मुझे बेहद फख्र है कि मैं इस फिल्म का एक हिस्सा हूं, भले ही छोटा सा, लेकिन ये जरूर एक यादगार फिल्म रहेगी। थैंक यू वेरी मच। नसीर आणि मी आम्ही दोघांचं सुरुवात नाटकाची एकाच वेळी झाली। छबिल्लासला हिंदी नाटक नसीर करायचं, आम्ही मराठी करायचं आविष्कारमधून। त्याच्यानंतर नसीरचा चित्रपटाचा प्रवास सुरू झाला आणि ही मंडळी तशी कम्युनल आहेत। ऑल दिस पीपल दे आर कम्युनल। गोविंद नीलानी और श्याम बेनेगल, वो सभी हिंदी बोलने वाले जो उन्हीं को कास्ट करने लगे, जिसमें नसीर था। और मैं हमेशा यही सोचता रहा कि ये जो कर सकता है वो मैं भी कर सकता हूँ, मुझे क्यों नहीं कास्ट करते। लेकिन ये लगातार उसको ही लेते रहे ये। आणि कित्येक वेळी त्यावेळी मन माझा देवावर फारसा विश्वास नसताना सुद्धा मी नवस केला होता की ह्याला कुठेतरी अपघात व्हावा। नाही, मस्करी नाही, खरं सांगतो मनापासून, कि कहीं इसको कहीं एक्सीडेंट हो जाए, कहीं टांग टूट जाए, कि उसके बजाय मुझे ले ले बाद। पण ह्या माणसाची सगळ्यात एक मोठी गोष्ट म्हणजे मगाशी म्हणताना मी म्हटलं की देऊळ, मशीद आणि चर्च हे सगळं त्याच्यासाठी अभिनयाचं आहे। अभिनय हा माझा छंद होता आणि त्याचा ध्यास होता, हा आमच्यातला फरक होता। त्यामुळे तो माझ्यापेक्षा कायम मोठाच राहिला आणि मला बरं वाटतं की तेव्हा असं असूया वाटायची, पण आता बरं वाटतं की एक कोणतरी असं आहे की ज्याच्यासमोर मला वागता येतं। म्हणजे अजून अशा खूपसे आहेत, त्यामुळे मला तो खूप आवडतो। नट म्हणून मी त्याच्याकडनं खूप काहीतरी शिकलो। आज जसं तो मगाशी म्हणाला की अशा चित्रपटाचा हिस्सा व्हावं की जिथे ज्यामुळे आपली ओळख नंतर त्या चित्रपटामुळे होईल। देऊळ हे मुळामध्ये एक कथा इतकी सुंदर आहे